एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं आपली संस्कृती आहे। आजच्या या शिक्षक पालक सहविचार सभेला उपस्थित सर्व सन्माननीय पालक, विचारमंचावर उपस्थित त्याचबरोबर सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आपलं या श्री सोपान बोबडे सर यांना विचारमंचाकडे आमंत्रित करतो। ते या शिक्षक पालक समितीमध्ये त्यांचं स्वागत म्हणून अध्यक्षांच्या वतीने सुरुवात करतो। सगळ्यात आधी सरस्वती पूजन या कार्यक्रमासाठी मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या मंगल प्रसंगी सरस्वती मातेचं पूजन करावं। कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन सुरू झालेलं आहे। भला हो जिसने देश का वो सभी काम किए चलो या उक्तीप्रमाणे एका चांगल्या उद्दिष्टासाठी, आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपण आज सर्व एकत्र जमलेलो आहोत। जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं, तसंच आजच्या या शिक्षक पालक सहविचार सभेमध्ये कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं आणि हेच प्रयोजन जाणून घेण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी आपले सर्वांचे लाडके श्री अनिल पाटील सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या शिक्षक पालक सहविचार सभेचं प्रयोजन म्हणजेच प्रास्ताविक आपल्यासमोर मांडावं। श्री अनिल पाटील सर। सन्माननीय व्यासपीठ विद्यमान शाळेचे मुख्याध्यापक श्री NS पाटील सर, पालक प्रतिनिधी, उपस्थित पालक बंधू भगिनी, वर्ग शिक्षक व विद्यार्थी मित्र हो, शिक्षक पालक विद्यार्थी सहविचार सभा आयोजित केलेली आहे। सभेची वेळ 7:30 ते 9 या कालावधीत देण्यात आलेली आहे। आपल्या पाल्यांसाठी तुमचा किमती वेळ काढून इथे 1.5 तास हजेरी लावणं खूप गरजेचं असतं। 5वी ते 8वीचा पॅटर्न हा वेगळा असतो आणि 9वी आणि 10वीचा हा पॅटर्न एक असतो। यासाठी पालकांना शिक्षण घेण्याची आवश्यकता नाही, पण पालकांना हे समजून घेणं गरजेचं आहे की आपला विद्यार्थी ज्या वर्गात गेलेला आहे त्याचा अभ्यासक्रम, त्याचे पाठ्यपुस्तक ही बोर्डाच्या धर्तीवर तयार झालेले आहेत। तसंच विज्ञानामध्ये 2 भाग झाले आहेत। 8वीपर्यंत जनरल सायन्स होतो। 8वीपर्यंत काय होतं? जनरल सायन्स। त्या जनरल सायन्समध्ये बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री हे 3 विषय एकत्र असायचे। आता 9वीला आल्यानंतर पार्ट 1 आणि पार्ट 2 सायन्समध्ये अभ्यासक्रमात समावेश। पण विद्यार्थी कसा असावा? अतिसिंचर असावा। विद्यार्थीने कशी असावी? अतिसिंचर असावी। वर्गात तास चालू झाला, दुसरा मुलगा बोलतोय बोलू नको, मला डिस्टर्ब करू नको, मला डिस्टर्ब करू नको, असं जोपर्यंत प्रत्येक विद्यार्थी ठरवत नाही तोपर्यंत त्याची प्रणाली व्यवस्थित होत नाही। म्हणून या मेंदूच्या 3 प्रकारांचा विचार डोळ्यासमोर ठेवा। बोलण्यासारखं भरपूर काही आहे, पण बाकीचं प्लॅनिंग सुद्धा आपल्याला करायचं आहे। मी भरपूर वेळ घेतलेला आहे, त्यामुळे नियोजनाचं मी क्षमा मागतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विज्ञान। ते मनापासून धन्यवाद सर। अगदी विज्ञानाच्या माध्यमातून आणि मानसशास्त्राच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय देता येईल असा जो प्रयत्न आमच्या शाळेचा आहे, आपल्या शाळेचा आहे। पालकांसोबतच शिक्षकांची ती जबाबदारी आहे आणि ही सगळी जबाबदारी माननीय श्री अनिल पाटील सर यांच्या बोलण्यातून आपल्यापर्यंत जाणवली असेल। अगदी मनापासून सरांचे मी धन्यवाद देतो। आणि यानंतर प्रत्येक आपल्या 9वीच्या वर्गाला शिकवणारे जे विषय शिक्षक आहेत, या विषयाबद्दलची जी काही भूमिका आहे, या विषयाची भूमिका या विषय शिक्षकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचावी आणि म्हणून प्रत्येक जे विषय शिक्षक आहेत त्यांचेही मनोगत आपल्यापर्यंत पोहोचवणं आमचं कर्तव्य आहे। यासाठी मी इयत्ता 9वी अ चे वर्ग शिक्षक माननीय श्री संतोष चव्हाण सर यांना विचार मंचाकडे आमंत्रित करतो। श्री संतोष चव्हाण सर।
कायम विद्यार्थी विकास झाला पाहिजे असं कृतिशील असलेलं व्यक्तिमत्व सन्माननीय पर्यवेक्षक श्री अनिल पाटील सर आजचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पालक प्रतिनिधी म्हणून श्री सन्माननीय सोपान बोबडे सर, तसेच पालक प्रतिनिधी म्हणून सौ राणीताई शहाणे मॅडम व सौ अरुणाताई सोनवणे मॅडम, संपूर्ण माझे पालक बंधू भगिनी व माझे छोटेसे लाडके सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, विविध शालेय दैनंदिन कामकाज असेल, विद्यार्थ्यांचा सिलेबस असेल आणि या पलीकडे जाऊन व्यक्तिगत लेवलला विद्यार्थ्यांमध्ये माणुसकी, विद्यार्थी चांगला घडला पाहिजे हा एकमेव मोठं लक्षात घेऊन हे सर्व भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, कोविडमध्ये आपण पाहिलं आहे की शाळेचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे. 2 वर्षाचा कालखंड होता सर कोविडमध्ये आणि कोविडमध्ये ऑनलाईन शिक्षण आम्हीही दिलं, तुम्ही पाल्य म्हणून ते आपण अवगत केलेलं आहे. पण फरक खूप मोठा आहे. शाळेमध्ये सर्व विद्यार्थी येतात, एकत्रितपणे बसतात, त्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे बौद्धिक विकास होतो, भावनिक होतो, शारीरिक विकास होतो आणि यासाठी सामाजिक विकास पण होतो. सामाजिक विकास म्हणजे सर्व वेगवेगळ्या जाती धर्मांचे सर्व बंधू भगिनी एकत्र येतात म्हणजे यानंतर इयत्ता 9वी ब या वर्गाचा वर्ग शिक्षक म्हणून मी माझे मनोगत व्यक्त करतो. मी सुरुवातीला माननीय मुख्याध्यापक सरांचे आभार मानतो की मागच्या वर्षी मी ज्यावेळेस या शाळेत आलो त्यावेळेस सरांनी माझ्याकडे 8वी ब चा वर्ग दिला होता आणि 8वी ब च्या वर्गामध्ये ज्यावेळेस मी एंट्री घेतली त्यावेळेस एकही पालक माझ्या ओळखीचे नव्हते. त्यावेळेस जे जे उपक्रम मी 8वीला राबवले तेच उपक्रम ज्यावेळेस 9वीच्या वर्गात ज्यावेळेस हे मुलं आले त्यावेळेस सरांनी मार्गदर्शन केलं की सर तुम्ही पुन्हा त्याच वर्गावर जावं आणि मी पुन्हा आनंदाने या 9वी ब च्या वर्गामध्ये वर्ग शिक्षक म्हणून मी रुजू झालो, हजर झालो. अगदी मुलांच्या विचारानुसार, पालकांच्या विचारानुसार आणि आमचे विचार असे त्रिसूत्रानुसार आपल्याला 9वी 10वी या 2 वर्षांचं नियोजन करायचं आहे. मी माझ्या मनोगताचे 2 भाग करतोय. पहिला म्हणजे माझ्या विषयासंदर्भात आणि दुसऱ्या भागामध्ये मी आपल्याशी थोडंसं मनोगत, थोडीशी चर्चासुद्धा करणार आहे. तर विषयासंदर्भात जर का म्हटलं गेलं तर मराठी विषय हा माझ्याकडे असतो आणि सरांनी सांगितलं की इतिहास, राज्यशास्त्र, माननीय श्री अनिल पाटील सरांनी सांगितलं विज्ञानाचं महत्त्व. पण आपण कदाचित काही मुलाच्या मनामध्ये असं असतं की मराठी विषय सोपा विषय, रोज आपण मराठीतच बोलतो, मग त्याच्यामध्ये काय विषय कठीण आहे. अगदी दैनंदिन जीवनामध्ये मराठीचं महत्त्व काय सांगायचं लाईटली आपण घेतो आणि इथेच आपण कुठेतरी चूक करतोय. मराठी विषयाचं जे नियोजन आहे अगदी 10वीच्या बोर्डाच्या पॅटर्न प्रमाणेच 9वीचं बोर्डाचं पॅटर्न आहे. 80-20 असं नियोजन असतं. 80 मार्काचा आपला वार्षिक पेपर होतो आणि 20 मार्काचं जे आहे ते स्वाध्याय आणि गृहपाठाला दिलं जातं. मग आता स्वाध्याय आणि गृहपाठ हाही एक वेगळाच पॅटर्न आहे. याला असं शासनाचं काही बंधन नाही की तुम्ही याच पद्धतीने घ्यावा त्याच पद्धतीने घ्यावा. मी ज्यावेळेस तोंडी परीक्षा देतो विद्यार्थ्यांना त्यावेळेस विद्यार्थ्यांना मी जे प्रश्न विचारतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना विचारांना चालना कशी मिळेल मी ते त्यांचं पाहतो की त्यांचं मानसिकता काय आहे. मी मागच्या वर्षी एका विद्यार्थ्याला विचारलं की अरे तू रस्त्याने चालतोय आणि रस्त्यावरती एखादी मोबाईल तुला सापडला, पडलेला आहे, तू काय करशील. मुलांचा प्रामाणिकपणा आम्हाला तपासायचा असतो. काही मुलं म्हणतात सर मी घेऊन जाईल, काही म्हणतात सर मी पोलीस स्टेशनला जमा करेल. पण खरं बघा मला त्या विद्यार्थ्याची मानसिकता बघायची असते. त्याच्या मागचं जे कारण आहे त्याच्यातून मला कळतं की नेमकं हा विद्यार्थी आज कुठे आहे. विज्ञानाचा अभ्यास केला सायंटिस्ट होऊन जाईल, इतिहास, राज्यशास्त्र, हिंदी, इंग्रजी सगळेच विषय महत्त्वाचे. पण माझा जो विषय आहे हा मराठी विषय आहे आणि हा विषय जगणं शिकवतो. माझ्या विषयामध्ये जे साहित्य आहे आणि आपलं मराठी साहित्य तर इतकं विपुल आहे की या साहित्यामध्ये जर का आपण अभ्यास केला तर एक चांगलं व्यक्तिमत्व घडतं. अगदी वाचन जर का तुम्ही केलं तर तुमची जी भाषा आहे ही भाषा शुद्ध होते. तुम्ही जेव्हा लिहितात तुमचे विचार व्यक्त करण्याचं जे साधन आहे
सायन्समध्ये तुम्ही तुमचे विचार नाही मांडू शकत, तुम्ही तिथे शोध घेऊ शकता, पण मराठी असा विषय आहे की तुम्ही तुमचे विचार तिथे मांडू शकता. आणि हे विचार कसे मांडावे याला सर्वात महत्त्वाचं एक महत्त्व आपल्या समाजामध्ये दिलं जातं. बघा, अगदी UPSC असेल, MPSC असेल, या परीक्षांचं स्वरूप सुद्धा आता बदललंय. पूर्वी काय होतं, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न होते, पटापट पटापट टिक मार करायची, अभ्यास केला, पास होऊन जायचा. आता मात्र ते स्वरूप बदलतंय आणि या बदलत्या स्वरूपाचं जे चॅलेंज आहे ते आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं आणि इथूनच आपली ती सुरुवात व्हावी असं मला वाटतं. आपले विचार कसे मांडावे. आता बघा, आपण सगळे मोबाईल वापरतो. या मोबाईलमध्ये एक गुगल असिस्टंट नावाचं एक ॲप्लिकेशन असतं. आपण त्याला क्लिक केलं की ते आपल्याला हवे ते उत्तर सांगतं. मी एक उदाहरण देतो. आपण त्या गुगल असिस्टंटला विचारलं, महात्मा गांधींचं कार्य सांगा. त्या गुगलवरती जे सेव्ह असेल ना, अगदी बारीक बारीक गोष्टी, महात्मा गांधींच्या जीवनातली अगदी बारीक बारीक गोष्टी त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतात. पण तुम्ही तुमच्या गुगल असिस्टंटला विचारा की आजच्या काळामध्ये जर महात्मा गांधी असते तर ते कसे वागले असते, गुगलला सांगता येत नाही. तो तिथं म्हणतो की मला हे माहीत नाही की आज जर का महात्मा गांधी असते तर ते कसे वागले असते, ते कसे रिॲक्ट झाले असते, आणि हे मला माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. जे गुगल नाही शिकू शकत. फक्त गुगल माहिती देतो, पण आज काय आहे, कसं जगायचं आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला शिकवायचं आहे. मग ते मराठीच्या माध्यमातून असेल, जे मराठी साहित्य अगदी अभ्यासक्रम जर का पाहिला तर अगदी 12व्या शतकापासूनची जे मराठी आहे, आपला जो महाराष्ट्राचा जो संत परंपरा आहे, 12व्या शतकापासून सुरुवात होते ते थेट आजच्या विज्ञान युगापर्यंत. मग ज्यावेळेस मराठीचा अभ्यासक्रम परीक्षा मंडळ नेमतं त्यावेळेस या सगळ्या मुद्द्यांचा विचार केला जातो. त्यानुसार सगळा अभ्यासक्रमाचं नियोजन केलं जातं. अगदी 12व्या शतकातला एखादा अभंग असेल आणि ज्यावेळेस तुम्ही पहिला धडा बघणार तर तुम्हाला तिथं 12व्या शतकातला अभंग दिसेल, नंतर तुम्हाला 16व्या शतकातला अभंग दिसेल, नंतर मग हळूहळू करत करत आजच्या काळातल्या काही विज्ञान कथा सुद्धा तुम्हाला तुमच्या मराठीच्या पुस्तकात दिसतील. मग हे सगळं माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचेल याची धडपड आमची नेहमी चालू असते. पण या धडपडीबरोबरच मला पालकांचं सुद्धा अभिनंदन करावं लागतं की आज आपण आपल्या व्यस्त जीवनातून, मला माहिती आहे धकाधकीचं जीवन आहे, पैसा कमवणं फार महत्त्वाचं आहे, आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा आहे, त्यातून वेळ मिळत नाही. पण मी तुमच्या सगळ्यांचं सुरुवातीला अभिनंदन करतो की आपण या सगळ्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून आपल्या मुलाचं भवितव्य कसं दुरुस्त होईल, आपला मुलगा कसा पुढे जाईल, याच्यासाठी तुमच्यामध्ये ही जी आज तुम्ही आज इथं सगळे उपस्थित आहात याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या आधी आभार मानतो की आपण आपल्या मुलाची काळजी करा. तो घरी आल्यानंतर तो दप्तर कसं ठेवतो तिथून निरीक्षण करा. बरेचसे विद्यार्थी आले फेकून देतात दप्तर, त्याचे बूट कुठे असतात, सॉक्स कुठे असतात, वही कुठे असते, पुस्तक कुठे असतं, ज्यावेळेस गरज पडते तेव्हा तो शोधत फिरतो. मग ही शिस्त तुम्हाला घरातून लावायची आहे. आम्ही तर त्यांना सांगतो, पण घरी आई असते, वडील असतात, वडील तरी बाहेर असतात, पण आईचं फार मोठं कर्तव्य आहे की मुलगा आल्यानंतर, मुलगी आल्यानंतर ती काय करते, तिचं दप्तर कसं ठेवतं, त्यातच तिचं वर्तन तुम्हाला दिसेल. जास्त प्रेशर करण्याची गरज नाही. 10वीचं वर्ष पुढच्या वर्षी आहे, अजून नाही, पण त्याची तयारी मात्र आपल्याला आजपासून करायची आहे. मग माननीय एन एस पाटील सर आणि प्रमुख अतिथी म्हणून अनिल पाटील सर व विचार सभेला उपस्थित असलेले पालक या सर्वांना माझा नमस्कार. आज विद्यार्थी ज्याप्रमाणे अभ्यास करतो त्याप्रमाणे त्याचं अक्षर, त्याचं बोलणं, त्याचं लिहिणं या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. विद्यार्थी हा लिहित असताना मी काल 9वी बच्या वर्गात गेलो, त्या ठिकाणी एक उदाहरण दिलं की 1985मध्ये विकास मंत्रालयाच्या माध्यमातून बाल विकास स्थापन करण्यात आलं. मी असं एक सांगितलं आणि फळ्यावरती नोंदणी मी केली. विद्यार्थ्यांना सांगितलं की हे लिहा. विद्यार्थ्यांनी लिहिलं, पण काय ते फळा चमकत असेल काय असेल, तर काही विद्यार्थ्यांना तो मंत्रालय शब्दाचा अर्थ कळला नाही तर त्यांनी मंत्रालय लिहिलं. म्हणजे याचा अर्थ काय होतो की विद्यार्थी हा शिकतोय पण त्याला शब्दांची जाणीव होत नाही. तर ही शब्दांची जाणीव त्याला व्हावी. तसंच मी प्रत्येक तासाला आपल्या इतिहासाचा तास असेल, भूगोल असेल, या विषयांचे मुद्दे मी विद्यार्थ्यांना काढून देतोय आणि त्या मुद्द्यांवरून विद्यार्थी ते मुद्दे जरी पाठ करेल तरी विद्यार्थ्याला वस्तुनिष्ठ जे प्रश्न असतील ते प्रश्न, तसंच त्याला ऑब्जेक्टिव्ह जे प्रश्न असतील ते त्याला समजणे सहज सोपं जाईल आणि तो ते त्याच्यामध्ये चुका करू नये. 1960मध्ये किती दशकांपर्यंत लोकसंख्या गेली, काय गेली वगैरे असे काहीतरी अनेक प्रश्न त्यामध्ये असतात, ते आपण चुकू नये. इतिहास आणि राज्यशास्त्र हे जे आहे आपलं हे व्यावहारिक जीवनाचा एक संबंध देणारा एक मंत्र ते आहे. तर मी विद्यार्थ्यांना
भूगोल, मराठी आणि इतिहास हे विषय शिकवत असताना मराठीमध्ये अनेक विद्यार्थी काना, मात्रा, विलांटी यांची चुका करतात. मी त्या काना, मात्रा, विलांटीवरती लाल अक्षराने गोल करतो आणि त्यांना सांगतो की हे बाबा तुम्ही दुरुस्ती करा. पण पालकांचं एक आद्य कर्तव्य आहे की आपला मुलगा जर घरी आला तर त्याची वही नक्की चेक करा. मी त्यांना इतिहासाचे मुद्दे लिहून दिलेले आहेत, ते तुम्ही चेक करा. मराठीचे काही भाग, शब्दार्थ वगैरे असतील ते मी त्यांना लिहून दिले. कविता त्यांना लिहायला देतो, कारण की विद्यार्थी हा लिहिता व्हायला पाहिजे. तो जितका लिहिल तितकी त्याची परीक्षा ही चांगली राहील आणि या चांगल्या परीक्षेमुळे तो चांगले गुण संपादन करेल. त्याचं अक्षर चांगलं पाहिजे. कमीत कमी काही विद्यार्थ्यांचं अक्षर असं असतं की ते आपल्याला कळत नाही. मी त्या विद्यार्थ्यांना नेहमी सूचना करतो की बाबा तुझं अक्षर या ठिकाणी तू सुधरव आणि चांगल्या प्रकारे तू हे लिहिण्यास सुरुवात कर. आज मला या ठिकाणी विचार मंचावर बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर इंग्रजी विषयाच्या मार्गदर्शनासाठी मी सौ आरती पाटील मॅडम यांना विचार मंचाकडे आमंत्रित करतो. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी 9वी ला इंग्लिश हा विषय शिकवते. इंग्लिश जे आहे ही मुलांना थोडा अवघड विषय जातो, पण जर मुलांनी रोजच्या रोज घरामध्ये थोडी प्रॅक्टिस केली, इंग्लिश न्यूज बघायचा प्रयत्न केला, आपल्याला सुरुवातीला समजत नाही ते मुलं अवॉइड करतात ते ऐकणं ते बघणं. पण जर मुलांनी हे डिस्कवरी चॅनल वगैरे बघितले, त्याच्यावरचे प्रोग्राम्स बघितले. धन्यवाद सर. आदरणीय विचार मंचावर उपस्थित असणारे शाळेचे लाडके मुख्याध्यापक माननीय श्री NS पाटील सर, तसेच शाळेचे पर्यवेक्षक माननीय श्री अनिल पाटील सर व सर्व पालक प्रतिनिधी, त्या सर्वांमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न पडला आहे की मला माझ्या विद्यार्थ्याला या जगाच्या धावत्या स्पर्धेमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे. सगळ्यांची हीच धडपड आहे. मला माझ्या विद्यार्थ्यामध्ये सर्वांगीण विकास घडवून आणायचा आहे. मला माझ्या विद्यार्थ्याच्या मन आणि बुद्धीला चालना द्यायची आहे. परंतु पालक बंधू भगिनींनो, याकरिता फक्त एकानेच तयारी करणं हे आवश्यक नाही, तर यासाठी ही त्रिसूत्री म्हणजेच विद्यार्थ्यांनीही प्रयत्न करणं गरजेचं आहे, पालकांनीही आणि शिक्षकांनीही. तेव्हा विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन वाढवावं. 80 मार्कांचा पेपर, मागील वर्षीपर्यंत विद्यार्थी हे 50 मार्कांचा पेपर भाषा विषयाचा सोडवत होते, परंतु यावर्षी 80 आणि 20 असं डिस्ट्रीब्युशन त्यांच्या विषयाचं झालेलं आहे. आणि याचा प्रचार आणि प्रसार व्हावा याकरिता हिंदीसाठी फार महत्त्व दिलेलं आहे. मला हेही सांगावंसं वाटेल की पुढे चालून हिंदी हा विषय स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीने मराठीचं व्याकरण, मराठीचे लेखन स्किल्स त्यामध्ये विचारण्यात येते, त्याच पद्धतीने तुम्हाला सांगावंसं अजून महत्त्वाचं वाटेल की UPSC सारखा विषय ही परीक्षा देखील हिंदी या विषयामध्येच असते आणि त्याची भाषा शैली सुद्धा हिंदीमध्ये. म्हणजे मुलांना जेव्हा ही परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये उतरताना हिंदी या विषयाबद्दल कुठेही किंवा तो शब्द त्यांना नवीन वाटू नये म्हणून त्याच पद्धतीने मी त्यांच्यासाठी नाविन्यपूर्ण हिंदी विषयातील शब्द वापरत असते. मुलांनो, तुम्हालाही अजून सांगावंसं वाटेल की अभ्यासाला लागा, नक्कीच तयारीला लागा. यावर्षीचा जो पाठ्यक्रम आहे, यावर्षीचा जो तुमचा पेपर पॅटर्न आहे तोच पुढच्या वर्षी तुम्हाला ॲज इट इज तसाच पेपर पॅटर्न असणार आहे आणि त्याची तयारी आपल्याला याच वर्षी करायची आहे. हो, अभ्यास करताना विद्यार्थ्यांना सांगावंसं वाटेल की अभ्यास करत असताना हा अभ्यास आपल्याला दिशाहीन करायचा नाही आहे, हा अभ्यास आपल्याला मार्गहीन करायचा नाही, तर योग्य मार्गाने, योग्य पथाने शिक्षकांनी ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीनेच करायचं. आणि यासाठी भाषा विषयाकरिता एकमेव पर्याय असेल तो म्हणजे वाचन आणि वाचन. वाचन केल्याने मनाला, बुद्धीला आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपल्याला फार मदत होणार आहे, जेणेकरून आपण अधिकाधिक कृतीपत्रिका ही सोडवणार आहोत. एवढं बोलून मी तुमच्या सर्वांची रजा घेते. तुम्हा सर्वांना धन्यवाद व्यक्त करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे संस्कृत. तर या संस्कृत विषयाच्या मनोगतासाठी, या संस्कृत विषयाची भूमिका आपल्यासमोर मांडण्यासाठी मी सौ घोडके मॅडम यांना विचार मंचाकडे आमंत्रित करतो. करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा. सर्वप्रथम विद्येची आराध्य देवता माता सरस्वतीला नमन करते. आदरणीय विचारमंचावर उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक NS पाटील, पालक बंधू भगिनी आणि इथे जमलेल्या माझ्या पालक बंधू भगिनींनो आणि लाडकी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम काही विद्यार्थ्यांना मी ताट बसायची सूचना देते. जे की तिन्ही वर्गांना 9वीला संस्कृत विषय शिकवते. मागच्या वर्षी पण
8वीला संस्कृत विषय होता, पण मुलांमध्ये संस्कृत विषय हा रुजविण्यासाठी आपल्याला घरातून अध्यात्माची सुद्धा सांगड पाहिजे. जसं आपण पुरातन काळापासून म्हणतो की आपली आई, आपण आपल्या आईला विसरतो का? नाही विसरत. आपली जन्मभूमी आणि आपली आई यांना आपण कधीच विसरत नाही. मग ही जी भाषा आहे ही आपली जन्मदात्री आहे, म्हणजे इतर भाषांना हिने जन्म दिलेला आहे. मग तिला जर आपण विसरलो तर आपण अध्यात्माला विसरतोय, आणि अध्यात्म जर असेल तर भौतिकता म्हणजे जे आपण ज्ञान घेतोय आता इतर विषयांचं सुद्धा, त्यासाठी आपल्याला सांगड घालावी लागणार आहे. आणि हा विषय आपण समजून इतका अवघड सुद्धा नाही. जर विद्यार्थ्यांचं वाचन, मनन, श्रवण, लिखाण या 4 गोष्टी जर चांगल्या असतील तर विद्यार्थी नक्कीच संस्कारी होण्यासाठी, संस्कारक्षम होण्यासाठी तो तत्पर असतो. मग यासाठी आपल्याला एका कुंभाराची भूमिका करावी लागेल. कुंभार काय करतो? चिखलापासून मडकी बनवतो. तो चिखल्याला किती तुडवतो आधी आपण पाहिलं असेल, माझ्यापेक्षा तुम्ही जास्त पाहिलं असेल, अनुभव घेतला असेल. तसं आपल्याला विद्यार्थ्यांना कसून काढायचं. जसं तेल निघतं तिळापासून, हो की नाही, त्यानंतर करडीपासून, तर तेलाला आपल्याला घर्षण करावं लागतं की नाही, तसं विद्यार्थ्यांना सुद्धा घासून म्हणजे भूकंपट्टी नाही, जसं बेडूक ओरडतोय पाऊस आला की तसं ओरडायचं का आपल्याला नाही. म्हणजे आपली एकाग्रता वाढवण्यासाठी आपल्याला अध्यात्म जर असेल, मग आपण काही श्लोक आपल्याला यायला पाहिजे, आपल्याला काही स्तोत्र यायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला वाचन पहिले महत्त्वाचं आहे, अक्षर ओळख महत्त्वाची आहे. त्यासाठी संस्कृत विषय आपला आहे. आणि स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा संस्कृत विषयामध्ये खूप प्रकारचा आता स्कोप आलेला आहे. म्हणजे एवढ्याच परीक्षा आहे की मुलांना ऑनलाईन सुद्धा संस्कृतचा अभ्यास करता येतो आणि चांगल्या मोठ्या परीक्षा सुद्धा संस्कृतमध्ये देता येतात. तुमच्या माहितीस्तव सांगते की मुंबईच्या मंत्रालयामध्ये डॉक्टर मंजुषा कुलकर्णी म्हणून आहेत, त्या संस्कृतमध्ये प्रख्यात विदुषी आहेत. विदुषी म्हणजे महापंडित आहेत. त्यांनी सुद्धा संस्कृतचा खूप गाढा अभ्यास केलेला आहे आणि त्या MPSC थ्रू त्या परीक्षेत सिलेक्ट झालेल्या आहे आणि त्या मंत्रालयात कार्यरत आहे आजही. पण त्यांनी संस्कृतच्या अनेक पुस्तकं, जसं श्यामची आई हे आहे ते पुस्तक त्यांनी पूर्ण संस्कृतमध्ये अनुवादित केलेलं आहे. म्हणजे ही भाषा आणि त्या भाषेचं आवड का निर्माण व्हावी, तर त्यासाठी काही मी सूचना नाही म्हणता येणार. तुम्हाला विनंती करणार आहे की विद्यार्थ्यांना शाळेत जे शिकवलं जातं ते फक्त विद्यार्थ्यांकडनं घरी बसून करून घ्या. मी असं म्हणत नाही की तुम्ही त्यांचा अभ्यास घ्या, पण त्यांना गोडी लागेल की बाबा तुला काय शिकवलं, त्यांना विचारा. आणि या वयात म्हणतात ना, प्राप्तेतु 16 वर्षे पुत्रे मित्र वदाचन, म्हणजे मुलांना 16 वर्ष लागलं की मुलांशी मित्रासारखं वागावं. मग आई ही मैत्रीण असते मुलांची आणि वडील हे मित्र असतात. मग आपण जर आपल्या मुलांचे मित्रमैत्रीण झालो तर नक्कीच त्यांच्या प्रगतीमध्ये आपण मुलाचा खारीचा वाटा आपण उचलणार आहोत. आणि वेळोवेळी त्यांचं निरीक्षण करत जा, माझे मुलं कसे बोलतात, कसे वागतात, अभ्यासात त्यांचं लक्ष आहे का, किंवा अवांतर गोष्टीमध्ये लक्ष आहेत का, त्यांची संगत कशी आहे, रहाणसहाण कसं आहे, त्यांच्या वया पूर्ण असतात का, प्रत्येक विषयाचं दप्तर नेतात का, प्रत्येक विषयाचा अभ्यास करतात का. त्यानंतर आणखी वाचन खूप महत्त्वाचं. जसं श्लोक पाठांतर करा, बऱ्याच वेळेस पाठांतर करायचा खूप कंटाळा येतो, मग शब्द पाठांतर करा. आणि 8वी आणि 9वीचं व्याकरण हे ॲज इट इज 10वीला आलेलं आहे. 10वीचा सिलेबस पण एवढा नाही आहे, 8वीचाही एवढा नव्हता आणि 9वीचाही एवढा नाही आहे. फक्त सिलेबस हा मोजका आहे. फक्त मुलांनी जर मन लावून केलं तर एक एक शब्दासाठी मुलांना मार्क खूप चांगले आहेत. बरेचसे विद्यार्थ्यांचे काही मोठे बहीण भाऊ सुद्धा आपल्या शाळेत शिकलेले आहेत, संस्कृत त्यांनी विषय घेतलेला आहे, चांगलं नाविन्य मिळवलेलं आहे. आणि काही अडचणी असतील विद्यार्थी विचारतात, पण घरी सुद्धा मुलांनी केलं पाहिजे, अवांतर वाचन केलं पाहिजे. त्यानंतर संस्कारक्षम घडवण्यासाठी विद्यार्थ्यांची संगत पण खूप महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा रेग्युलर त्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे. रोज आपण श्लोक म्हटले पाहिजे देवाजवळ संध्याकाळी दिवा लावताना. म्हणजे काय होतं, मुलांमध्ये संस्कार निर्माण होतात आणि मुलांना ती गोडी लागते. म्हणजे मुलं एकत्र जर समजा गुंतून राहिले तर मुलांचं लक्ष डायव्हर्ट होत नाही. म्हणून एवढं मी सांगू इच्छिते. आणि त्यानंतर 80 आणि 20 पॅटर्न आहे आपला. 80 मार्काचा पेपर असतो, त्याच्यामध्ये 6 विभाग असतात. पुस्तकाच्या व्यतिरिक्त मुलांना काहीच येत नाही. फक्त यावर्षी थोडंसं मुलांना 10वीच्या दृष्टिकोनातून बोर्डाचा पॅटर्न आहे, म्हणून यावर्षी मी वर्कबुक सांगितलेले आहे. वर्कबुक आपण शाळेतच सोडून घेऊ. जे मुलांना प्रश्न सोपे वाटतात ते मुलं घरी सोडवतात, जे खूप टफ वाटतात ते आपण शाळेत सोडून घेऊया. त्यानंतर युनिट टेस्टचं सिलेबस, त्याची तयारी ही आपण सर्वच शाळेत करून घेणार आहोत प्रथम सत्र. आणि 10वीच्या बरोबर 9वीचं सिलेबस आमचा आम्ही घेत असतो. म्हणजे काय होतं, 10वीची परीक्षा इकडे सुरू होते आणि 9वीच्या मुलांची परीक्षा तिकडे सुरू होते. म्हणून त्याप्रमाणे त्या विषयाबद्दल, आपल्या विद्यार्थ्यांबद्दल आपल्यापर्यंत आमच्या भावना पोहोचवल्या. पण त्याचबरोबर आपल्यापैकी जे पालक प्रतिनिधी आहेत
त्यांचेही विचार आपल्यापर्यंत पोहोचावेत आणि म्हणून या वेळचे जे पालक प्रतिनिधी म्हणून ॲडव्होकेट सोपान बोबडे सर आहेत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनीही आपलं मोलाचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या पालकांना करावं. खूपच आनंद झाला मला आणि मी माझा वेळ काढून इथं आलो आणि मला माझं विद्यार्थी जीवन कसं आहे हे मला खूप आठवलं. तसं तर वकील असल्या कारणानं आणि वकील लोक दररोजच विद्यार्थी असते. मला खूप आनंद झाला की माझं 10वीचं जीवन कसं होतं, माझं 9वीचं जीवन कसं होतं, मी लहान कसा होतो आणि मला विद्यार्थ्यांशी संवाद साधणं हे माझ्या आयुष्याची एक बौद्धिक गुंतवणूक आहे असं मी मानतो. कारण सरांनी सांगितलं खरं आहे की त्यामुळे ध्यानात ठेवा, त्या पाल्यासाठी आपण संपत्ती कमवतो ही गोष्ट सहज आहे, परंतु आपण बौद्धिक गुंतवणूक केली पाहिजे ही गोष्ट ध्यानात ठेवा. आता सरांनी सांगितलं की मला नव्या गोष्टी शिकायला भेटल्या. आपल्या पालकासाठी आर्थिक गुंतवणूक करून ठेवा ही गोष्ट सहज आहे. बौद्धिक गुंतवणूक करण्याचं हे विद्यार्थ्यांचं वय आहे. विशेषतः वय वर्षे 15 ते 21 पर्यंत जर तुम्ही तुमच्या पाल्याकडे जास्त गांभीर्यानं तुमच्या अनुभवाच्या चांगल्या संस्कारानं जर लक्ष ठेवलं तर मला असं खात्रीनं असं वाटते की तुमचं जीवन हे तुमचं त्या आनंदातच जगण्यासारखं आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की सर्व सरांनी त्यांच्या विषयाप्रमाणे त्या विषयाचं महत्त्व सांगितलेलं आहे. मराठी विषय असेल, इंग्रजी विषय असेल, गणित विषय असेल, विज्ञान विषय असेल, संस्कृत विषय असेल, त्या विषयाप्रमाणे ते बौद्धिक असं प्रकारचं त्याचं महत्त्व समजून सांगितलेलं आहे. मराठी भाषेविषयी जर बोलायचं झालं एक शब्द असा वापरण्यात आला की अवंतर वाक्य. मराठी भाषा ही आपली भाषा आहे. आपल्याला त्या भाषेतलं शब्द, कारण संत तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारी. जर आपला व्यवहार उत्तम असेल तर ते, आणि दुसरा एक शब्द असा आहे की शब्द हा सार, शब्द बहुपकाराचे राशी. शब्दामुळे सर्व होते. मराठी भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये, संस्कृत भाषेमध्ये जर आपण आपल्या अनुभवाप्रमाणे, आपल्याला वाचन करण्याच्या अनुभवाप्रमाणे जर पाहिलं तर मराठीमध्ये चांगले जे ग्रंथ आहेत ते वाचन करा. ते जर वाचन केले तर आपल्याला शब्दसाठा हा समृद्ध होईल. मी इथं उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालकांना असं विचारतो की माझी जीवनगाथा हे जे आत्मचरित्र आहे हे कोणाचं आहे? कोणीही आत्मत करून सांगा. नाही कोणाला सांगता येणार. माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र प्रबोधनकार ठाकरे यांचं आहे. त्या आत्मचरित्रामध्ये एक धडा आहे, तो आवर्जून वाचा. तुम्ही स्वतःसाठी जसे कपडे घेता, जसे दागिने घेता, तसा आवर्जून एखादा ग्रंथ खरेदी करा. जर ग्रंथ खरेदी नाही केला तर तुम्हीच या समाजाचा घात केलेला आहे आता तुम्हाला कळून येणारी पिढी. त्या याच्या आत्मचरित्रामध्ये एक धडा आहे, मातुश्री नावाचा धडा आहे. त्या मातुश्री धड्यामध्ये एक वाक्य आहे, ज्याचे अक्षर खराब त्याची दानत खराब. त्याच्यामध्ये संस्कार शिकवलेले आहेत. त्याच्यामध्ये एक संस्कारामध्ये एक शब्द आहे, त्यांची आई. असं हे संपूर्ण जे आपल्याला ऐकायला भेटलं परिसरामध्ये, तर त्या धड्यामध्ये संपूर्ण सांगितलेलं आहे की त्यांची आई, वर्धनकारांची आई त्यांच्यावर कशी लक्ष ठेवत होती. पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे, काय सांगितलेलं आहे. ज्याचा अक्षर खराब त्याची दानत खराब. आणि त्याच्यामध्ये ती कशी संस्कारानं वाढत होती ते जशाला तसं तुम्ही पहा, आत्मसात करा. दुसरा एक आदरणीय सरांनी सांगितलं की इंग्रजी भाषेबद्दल अत्यंत महत्त्वाचे असे मौल्यवान ग्रंथ आहेत. त्याच्यातनं मी तुम्हाला सर्वांना एक ग्रंथ विचारतो, तुम्हाला जर सांगता आला तर सांगा. रोजेशील डिसेंबर हा आत्मचरित्र कुणाचा आहे सांगाल कोणी? एम सी छागला नावाच्या ऑनरेबल जस्टिसचा आहे.
ही ऑनरेबल जस्टिसची जी पिढी आहे ही न्यायदानामध्ये अत्यंत भारतामध्ये मौल्यवान असं काम केलेलं आहे. त्याच्यामधले जे वर्ड्स आहेत जे आपल्या संपूर्ण समुदायाला मार्गदर्शन करणारे दुसऱ्या ग्रंथीचे मला कोणाला सांगता यावं तर सांगा. माय एक्सपिरियन्स विथ ट्रूथ नावाचा ग्रंथ तुम्ही लिहिलेला आहे. कोणी हात वर करा, ज्याला कोणाला सांगता येईल त्यानं सांगा. माय एक्सपिरियन्स विथ ट्रूथ हा नावाचा जो ग्रंथ आहे ते महात्मा गांधी यांनी लिहिलेला आहे. द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी नावाचा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे, कोणाला सांगता येईल का? नाही सांगता येणार. डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. तुम्हाला इंग्रजी भाषा जर समृद्ध करायची आहे तर महात्मा गांधी यांचं आत्मचरित्र वाचा, त्याच्यातले शब्द वाचा, त्याच्यातली आपल्या समाजाला केलेलं मार्गदर्शन वाचा. तुम्हाला समृद्ध अशी इंग्रजी जर शिकायची असेल तर डॉक्टर B.R. आंबेडकर यांची जी ड्राफ्टिंग आहे ती शिका. तुम्हाला जर वर्ल्ड विंडोमधल्या ज्या जगातल्या ज्या भाषा आहेत ज्याच्यातलं जे मौल्यवान असं जे शब्द आहेत. यानंतरचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे जे आपले सन्माननीय पालक बसलेले आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा अनेक विचार आहेत. आपल्या शाळेविषयी काही आपल्या भावना आहेत. तर या भावना व्यक्त करण्यासाठी मी आपल्या बसल्या जागेवरच आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतात. आपलं म्हणणं असेल, काही आपल्या समस्या पण असू शकतात, तर त्याही आपण आपल्या समोर सर्वांसमोर मांडाव्यात. आणि या सर्व भावना व्यक्त केल्यानंतर आपल्या मनोगतातून जे काही प्रश्न जर का असतील तर आपले माननीय मुख्याध्यापक सर आपल्या अध्यक्षीय भाषणातून ते सर्वांचे उत्तरं देण्याचं आपलं मनोगत व्यक्त करण्याचं काम करतील. तर सुरुवातीला मॅडम आपलं मनोगत आपण व्यक्त करा. या विद्यार्थिनीची पालक आहे, भाग्यश्री योगेश बोलते. सरांनी मला बोलण्याचा आग्रह केला कारण माझी मुलगी शिशुवर्गापासून इथं आहे. त्याच्यामुळं ह्या शाळेची गोडी मला आहेच आणि आदर्श सगळे विद्यार्थी हे सगळ्यांचंच मला म्हणजे चांगलेच अनुभव आलेले आहेत. आणि माझे जरी काही प्रॉब्लेम असले तरी मी सरांसोबत जर शेअर केले तर सर त्याचं मला देतातच. शाळेची आई आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी चांगला अभ्यासक्रम होत आहे, उपक्रमावर लक्ष देत आहे, पोरांच्या वया चेक होत आहे रेग्युलरी. पुन्हा अजून त्यांच्यात पण बदल झालेला आहे. मागच्या वर्षी कसं सरांनी सांगितले होमवर्क वगैरे ते हा करीन मी नंतर करीन, कुठं सर वया चेक करताय असं करत होते. पण ह्या वर्षी आता ना नाही, आता सर रेग्युलरी चेक करताय. आता नाही टाकलं तर सर मेसेज टाकतोय. म्हणजे पोरांना एक भीती निर्माण झाली की आपण अभ्यास केला वगैरे नाही केला तर आजकाल आता आपण गैरहजर आहे, आम्ही इथं पालक आणून सोडतो. त्यातमध्ये विद्यार्थी आतमध्ये येतो नाही येतो हे काय आम्हाला माहित नाही, आमच्या माघारी काय होतं. पण आता सरांनी एक चांगली गोष्ट केलेली आहे, जे गैरहजर विद्यार्थी आहे त्याची लगेच सूचना पालकापर्यंत पोहोचून जाते. ते मला खूप चांगलं वाटलं. आणि त्यानंतर काल माझी मुलगी म्हणती मम्मी मला ना आता वही चेक करावंच लागेल, कम्प्लीट अभ्यास करावा. का बरं बेटा तू दररोज तर इतकं काय घाबरत नाही, आज कसं काय घाबरत नाही. परवा पालक मीटिंग आहे त्याच्या आधी सर पूर्ण वया चेक करणार आहेत. त्याच्यानंतर जे काही नाही केले त्याचं सगळी लिस्ट आहे. बघ मी कॉन्फिडन्सने सांगितलं माझ्या मुलींनी की माझं नाव येऊ देणार नाही त्या याच्यात. त्याच्यामुळे मला इतकं असं ते खूप चांगलं वाटलं माझ्या मनाला की नाही करायचं. मागच्या वर्षीपेक्षा कसं बालवर्गापर्यंत 8वी बालवर्गापर्यंत कसं म्हणलं जातं, 9वी 10वी जरा थोडंसं मोठे झालेले आहे पोरं. म्हणजे जेणेकरून आम्ही लक्ष देतो पण जास्त करून तुमचं जे काय ऐकतं ते आमचं ऐकत नाही. त्याच्यामुळे कसं तुमची भीती तुमचं म्हणजे सांगण्याचा उद्देश सगळं त्यांच्या असं म्हणजे वयानुसार वेगवेगळं घडत चाललंय. हे मला खूप चांगलं वाटलं सर. माझे 2 शब्द मी इथंच थांबवतो. तर पारदर्शकची आई माझा मुलगा 9वी वाला आहे. तर तुम्ही यावर्षी जागतिक लोकसंख्ये दिनाला की मुलांना कंपल्सरी भाषण केलं होतं त्याचा मला खूप आनंद आहे सर. कारण माझा मुलगा मी त्याला पहिलीपासून म्हणते भाषणामध्ये भाग घे पण तो घेत नाही. मी त्याला पूर्ण पाठिंबा देते पण तो ऐकत नाही माझं. पण तुम्ही कंपल्सरी केलं मग तरी थोडंफार का होईना पुस्तक 1-2 पुस्तकांचं वाचन केलं. त्याच्यामुळे मला तुमचं खूप अभिनंदन करावं वाटतं की तुम्ही असे प्रत्येक कार्यक्रमात कंपल्सरी करावं मुलांना म्हणजे ते भाग घेतील. आणि सर स्पर्धा परीक्षेला पण नाही का मुलामध्ये आहेत तर हे मुलं काही त्यांना वाटतं की आई आपल्याला भाग घ्यायलाच लावतील म्हणून माझ्याकडून काही माहिती येत नाही. तुम्ही ती पण माहिती त्याचा ग्रुपवर टाकायचा म्हणजे जे पालक घेण्यासारखे तीच करायला थोडासा. बोला. नमस्कार सर.
मी तुषार राधाकीचं आई आहे, नवीला शिकतो माझा मुलगा. ते जे तुम्ही ग्रुप ॲड केला ना, आधी तो नव्हता. आता सगळ्यांची हजेरी गैरहजेरी येते ना, तर आणि अभ्यास पण येतो त्याच्यावरती. आणि ताईनं जसं सांगितलं की जे तुम्ही आता हे स्टेज डेअरिंग या मुलांना यावी, त्यासाठी 2-2 शब्द कंपल्सरी मुलांना बोलायचा चान्स द्यावा, ही माझी तुम्हाला विनंती. नमस्कार, मी किशोर दिगेकर. माझी मुलगी 9वी ब मध्ये आहे, प्रगती दिगेकर. आणि यावर्षी सरांनी जो आपल्यासमोर वार्षिक आढावा त्यांचा मांडलेला आहे, खरोखर अतिउत्कृष्ट नियोजन आहे वर्षभराचं. आणि मुलं त्याला योग्य साथ देतील, पालकही त्याचं पूर्ण त्यांना प्रोत्साहन देतील मुलांना, अशी अपेक्षा करतो. खरोखर मी स्वतःसुद्धा जिल्हा परिषदला ड्युटीला आहे. माझ्या मुलीकडे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं, याची मलाही सुद्धा जाणीव आहे. परंतु आपण त्यांच्या भवितव्यासाठी वेळ काढायलाच पाहिजे. कारण की मुलांचे आजचे पुढची येणारी पंचवार्षिक जर आपण व्यवस्थित नीट हाताळली तर त्यांचं आयुष्य पूर्ण पार होईल व्यवस्थितपणे. पुढचा संघर्ष त्यांचाही वाचेल आणि त्यांच्या मोठ्या संघर्षाला त्यांना फेस करावं लागणार नाही. आणि त्यांना आनंदी पाहून आपलाही आनंद द्विगुणित होईल. आणि आपल्या आनंदासाठी या सर्व गुरुवारी यांची धडपड आहे. आपली मुलं सुखात राहावी जशी आपली अपेक्षा आहे, तशी त्यांनाही त्यांचे विद्यार्थी आनंदी आणि समृद्ध जीवन जगावे असं त्यांना वाटतं. ते त्यांनी आपल्याला त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून आपल्याला नेहमी दाखवतात, आपल्याला दिसते आहे. फक्त आपल्याला त्यांच्या हाकेला आपण इथं हजर व्हायला पाहिजे. कारण आपण इथं आल्यानंतरच आपल्याला आपल्या मुलांचा अर्थ दिसतो. जरी आपल्याला आपला मुलगा कुठे आहे, किती पाण्यात आहे, हे काही अंदाज लागत नाही. इथं त्यांच्या बोलण्यामधून आपल्याला काय काय करून घ्यायला पाहिजे, नेमकं आपल्याला कोणत्या विषयावर भर द्यायला पाहिजे. आता प्रत्येक शिक्षकांनी आणि मॅडमांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपला विषय कसा हँडल होतो, त्याचं नियोजन कसं आहे, कसा अभ्यासक्रम आहे, त्याला त्यांचं वार्षिक नियोजन कसं आहे, हे सगळं आपल्याला आपल्यासमोर त्यांनी ठेवलं आहे. आता आपली बाजू आहे, आपण आपल्या पद्धतीने करायचं आहे. जशी क्रिकेटची बॅट एका हाताने हाताळता येत नाही, ते 2 हातातच पकडावी लागते, तेव्हाच तो बाउंड्री परत जाऊ शकतो. त्या पद्धतीनं आपले शिक्षक वर्ग आणि आपले पालक या दोघांची हाती दिलेली फळी आहे. आणि फळी म्हणजे आपला विद्यार्थी आहे. त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या मुलाचे स्वप्न साकार करायचे आहे. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा आणि गुरुवारांचे आभार. धन्यवाद. मी प्रणव हिवाळेचे वडील बोलतो. तर माझा मुलगा 9वी ब मध्ये शिकतो. जे आपले 9वी बचे वर्ग शिक्षक श्रीसाठ सर यांचे खास करून आभार मानतो की ते एवढे अपडेट राहतात की विद्यार्थ्यांचे गुण अवगुणच नाही, की जे आपलं माहिती पाहिजे, जे मुलांसाठी आमच्या पालकासाठी सुद्धा जे कामाचे ते सुद्धा ते माहिती देत राहतात. परंतु सर, जे आपल्या शाळेचं एवढं नावगुण एवढं मोठं आहे आणि आपल्या जे विद्यार्थ्यांची हजेरी गैरहजेरीचा जो प्रश्न आहे, तो एक मला असं वाटतं तुम्ही थोडं त्याच्यावर फोकस करायला पाहिजे. आणि खास करून पालक लोकांनीसुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. कारण हे तुमचंच काम नाही, आमचं सुद्धा काम आहे. तुम्ही रोज टाकता 10 विद्यार्थी गैरहजर, 5 विद्यार्थी गैरहजर, असं व्हायला नको. आणि सर, माझा मुलगा याच्यावर राजनगावमध्ये संत गजानन शाळेत शिकत होता. जर एक दिवस जर गैरहजर आला तर त्याला अर्ज द्यावा लागत होता. प्रणव मागच्या आठवड्यामध्ये 3 दिवस गैरहजर असतात. तुम्ही त्याची काही समजा तुम्ही चौकशी केली असेल, पण त्याबद्दल मला सांगायचं की आमचं प्रिपरेशन पाहिजे, तुम्ही विद्यार्थी गैरहजर का ठेवता. तुम्हाला थोडं वाईट वाटतं असेल की मी असं का बोलतो, पण सर तुमचं थोडं हे करून घ्या तुम्ही. आणि दुसरी गोष्ट, माझ्या इंग्लिशच्या सरांना अशी विनंती आहे की मुलांना रोज कमीत कमी तुम्ही 10 शब्द तरी देत जा. कारण की आज हे आपलं 10वीच्या वर्गाचा पाया आहे. माझं काही थोडं तुम्हाला जर वाटत असेल तर थोडं मला माफ करा. पण आमचे हां, कारण की आम्हाला सगळ्याला बोलणार पण आमचा प्रश्न असतो, आम्हाला काही बोलता येत नाही. काही गोष्ट आम्ही कामात असतो त्याच्यामुळं, पण तुमच्याकडे जास्त मुलं हे करतात, आम्ही सुद्धा ध्यान ठेवू. परंतु मुलगा सरांनी काल जसं टाकलं की 40-50 विद्यार्थ्यांमध्ये 28 विद्यार्थ्यांचे जर होमवर्क समजा अनकम्प्लीट असेल, माझा मुलगा त्यात नाव आहे त्याच्यामध्ये. खूप वाईट वाटलं मला त्या विषयाचं. असं विद्यार्थ्याचं व्हायला नको. 2-4 विद्यार्थी असणं साहजिक आहे, पण 40 विद्यार्थ्यांमध्ये जर 28 विद्यार्थी तर मग आपले मुलं काही कामाची नाही. आणि पाठीमागं बसलेले विद्यार्थी, तुम्हाला जरी मजा वाटत असेल, सर तुम्हाला सांगतायत आम्ही तुमच्या रस्त्यातून बाहेर आलेलो आहे. आज आमचा अनुभव खूप पस्तावा येतो बरं का आम्हाला. आज आम्ही काही करू शकत नाही, या शाळेत येऊ शकत नाही ना, काहीच करू शकत नाही. तुम्ही जर कधी आज 4 वर्ष तुम्ही चांगली मेहनत केली तर उद्या राजेवशानंतर जर तुम्ही आज जर ते टवाळपणा केला तर तुम्हाला मेहनत आणि मेहनतच करणे. त्याकरता त्या संस्कृतच्या मॅडमनं सुद्धा डोळ्यात पाणी आणून सांगितलं, सगळे शिक्षक जीव तोडून सांगतायत. मी माझ्या मुलासहित सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो
आम्ही खूप मेहनत करतोय, बाहेर कंपनीत काम करतो, काय करतो आमचं आम्हाला माहिती आहे. त्याकरता रात्रंदिवस मेहनत करा, अभ्यास करा चांगला. तुम्ही काही काम करू नका, फक्त अभ्यासावर लक्ष द्या. आई वडील सांगतील, खास करून शिक्षक सांगतील त्यांचं ऐका. हेच मी बोलू इच्छितो आणि माझ्या मुलाचं सगळ्यांना सांगतो, इंग्लिशच्या याच्यावर अभ्यास करा. कारण आम्हाला काही जास्त कळत नाही विषयामध्ये, कारण की आजचं शिक्षण असं झालेलं आहे. मुलांना जर मॅथचं पुस्तक आमच्याकडे दाखवलं आम्हाला काही त्यातलं एवढं नॉलेज नाही त्यामुळे. परंतु विद्यार्थी तुम्ही सगळं काळजीपूर्वक अभ्यास करा. शिक्षकांचं जेवढं सांगाल तेवढं ऐका, तुमचं कल्याण आणि कल्याणच होणार आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. गुरु विष्णू या उक्तीप्रमाणे सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे. पण एक उपेक्षित विषय आणि एक उपेक्षित आपला वर्ग हा उपेक्षितच राहतोय, तो म्हणजे एक गणित. आणि दुसरा 9वी क वर्ग. प्रत्येक जणांना 9वी ब बद्दल सांगितलं. मी ॲक्च्युली मारुती नलवडे, रोहन नलवडेचा वडील बोलतो. ह्या वर्गाबद्दल काय, मी 8वी क पासून बघतोय. त्यांचे वर्ग शिक्षक ठीक आहे, असे म्हणजे वेळ कुणावर येऊ नये पण येते, पण त्या वर्गाला उपेक्षित का राहतो तो वर्ग, हा माझा विचार करायला म्हणतात. कारण मुलांच्यावरती त्याच्या मनानं मग त्यांच्या आता अबद्दल सांगितलं गेलं, ब बद्दल सांगितलं गेलं, क बद्दल काय आहे का. मी गेल्या वर्षी बोर्डवरती बघितलं गेलं, 9वी विद्यार्थी बोर्डवरती येते. क बद्दल का उपेक्षित, त्याच्यावरती मार्गदर्शन चांगलं व्हावं आणि ते नोटेड व्हावं, एवढंच फक्त. धन्यवाद सर. सर्व गुरुवर्यांना नमस्कार. सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. मुलांनी ॲक्च्युली काय होतं की आम्ही आता सगळे पालकवर्ग जे आहोत त्यातले वडील शक्यतो दिवसभर बाहेर असतात कामासाठी, तेवढं पाहिजे तेवढं लक्ष देणं होत नाही. सरांनी चांगलं केलं की ग्रुपवर सगळी माहिती मिळते, कोण गैरहजर आहे, कोण नाही आहे, कोण येत आहे नियमित. तर त्याचप्रमाणे थोडंसं आणखी मुलांबद्दल थोडं अजून या गोष्टी थोड्या स्ट्रिक्ट व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. कारण आता माझ्या 2 मुली आहेत इथे, 8वीला आहे, 9वीला आहे. तर म्हणजे बऱ्याच वेळा त्यांना असं की जेव्हा येतं शाळेत जाण्याला, नको जायला आज काय तर पॅरेंट मिटिंग मी काही येत नाही, तुम्ही जा. तर थोडं अजून वातावरण थोडं स्ट्रिक्ट पाहिजे, कारण आता 9वी आहे, 10वी आहे, आयुष्याचा प्रश्न आहे पुढचं. तर थोडं त्याबद्दल. आणि काही ते मुली म्हणजे असं आढळून आलं की वर्गामध्ये काही विषयांचे जे शिक्षक आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये मुलं जास्त गोंधळ घालतात. त्यामुळे ज्यांना त्या विषय समजून घ्यायचा आहे मग त्यांनाही समजत नाही, मुलं गोंधळ करत राहतात, सरांचं ऐकत नाही. सरांनी थोडंसं लक्ष द्यावं त्या गोष्टी. धन्यवाद. शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या या इयत्ता 9वी वर्गाचे पालक शिक्षक समन्वय सहविचार सभेनिमित्त उपस्थित या सभेमधला जो महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे, मध्यबिंदू, तो विद्यार्थी. आणि ह्या केंद्रबिंदूचे ज्याप्रमाणे तो क्रिकेटचा बॉल असतो किंवा क्रिकेटची बॅट असते, सरांनी सांगितलं की त्या बॅटीला एका हाताने आपल्याला बॉल चेंडू टोलवताच येत नाही. ते बॅटीची ते दांडा ज्या 2 हातांमध्ये असावा असे पालक आणि शिक्षक बंधू भगिनी. सन्मान्य व्यासपीठ, आजच्या या सभेला उपस्थित सर्व सन्मान्य पालक बंधू भगिनी, माझे सर्व सहकारी, शाळेचे पर्यवेक्षक सर आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी. अनेक गोष्टी आहेत, वेळ खूप झालेला आहे. कारण माझे सर्व सहकारी आणि काही बोर्डे साहेब असतील, सरांनी सांगितलं की माझ्या मनातले जे अनेक विषय आहेत ते सगळ्यांनी चर्चा केलेली आहे. विद्यार्थी हा 9वीत आल्यानंतर याला एक सगळ्यात महत्त्वाचं फेस करावा लागतो की 8वीपर्यंत 6 विषय असतात, 9वीमध्ये 9 विषय असतात. सरांनी सांगितलं 8वीमध्ये जे स्कोरिंग सब्जेक्ट असतात, मग ड्रॉइंग असेल, शारीरिक शिक्षण, आरोग्य असेल,
संगणक असेल, कार्यानुभव असेल, हे स्कोरिंग सब्जेक्ट असतात. यांना पैकीच्या पैकी मार्क्स त्यांना मिळतात आणि त्यांचा स्कोअर वाढतो. परंतु 9वीत आल्यानंतर हे विषय असतात, हे फक्त ग्रेड सब्जेक्ट असतात. मग ती ए मिळाली, बी मिळाली, सी मिळाली, नथिंग इम्पॉर्टंट, महत्त्वाचं नाही. मग हे विषय त्यामध्ये 3 विषय ॲड होतात. गणिताचे 2, विज्ञानाचे 2, समाजशास्त्राचे 2. पण मग त्यामध्ये अभ्यास करत असताना त्या विद्यार्थ्याला दिलेल्या पाठ्यक्रमाबद्दल काय वाटतं याला 90% वेटेज आहे. घोकमपट्टी नाही, घोकमपट्टीला अजिबात वेटेज नाही. 9वी पासून पुढे एक रेडी रेकनर आणायचं, गाईड वगैरे असेल, काही मटेरियल आणायचं, वर्कबुक आणायचं, ते लिहायचं आणि ते पाठ करायचं, याला अजिबात महत्त्व नाही. स्वयं अध्ययन, स्वयं अध्ययनाला महत्त्व आहे. आणि यासोबत 2 गोष्टी, वाचन कौशल्य आणि लेखन कौशल्य. आपण ज्या 3 भाषा शिकतो त्या 3 भाषाचं वाचन कौशल्य आणि लेखन कौशल्याचं आपल्या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये 80 ते 85% वाटा आहे. भाषाविषय मग कोणताही असो, आजकाल काय झालेलं आहे, इंग्रजी भाषा आंतरराष्ट्रीय भाषा आहे, महत्त्वाची भाषा आहे, त्याचा अतिशय भाव केला जातो, कठीण आहे. जसं रस्त्याने चालताना खड्डा असेल, पाण्याने भरलेला का चिखलाने, आपण तिथं पाय टाकत नाही, बाजूने जातो. तो खड्डा म्हणजे इंग्रजी भाषा असं समजतो, पण इंग्रजी भाषा ही मराठी भाषेपेक्षा सोपी आहे. तिथंच प्रश्न दिलेले असतात, तिथंच उत्तर दिलेलं असतं, फक्त लिहायचं असतं. रायटिंग स्किल सुद्धा इव्हन तुम्हाला मराठी भाषेमध्ये तुमचं कौशल्यपणाला लावावं लागतं, विस्तार करावा लागतो. एखादी शब्द असेल त्याचा विस्तार करावा असेल, वाक्प्रचार असेल त्याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करावा लागतो. तसं इंग्रजी भाषेत नाही आहे. इंग्रजी भाषेमध्ये रायटिंग स्किल सुद्धा असं आहे की त्या ठिकाणी शब्द दिलेले असतात, जर तुम्ही वाचन केलेलं असेल ते शब्द तुम्हाला निवड करता येतील. सांगण्याचं म्हणजे मराठी भाषा, हिंदी भाषा, संस्कृत भाषा हे गौण नाही, परंतु त्यांच्यापेक्षा इंग्रजी भाषा आपण बाऊ केलेला आहे. मग इंग्रजी भाषेमध्ये गणित आहे, तो इंग्रजी आहे, त्याचा बाऊ झाला. विज्ञान आहे इंग्रजीमध्ये, त्याचा बाऊ झाला. त्याचं दडपण आपण आणतो आणि मग ह्या स्कोरिंग सब्जेक्टवर, मराठी असेल, समाजशास्त्र असेल, याच्यावर आपण दुर्लक्ष करतो. आज स्पर्धा परीक्षांना तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला सर्व विषय समावेशक असतात. आज आपण पाहतोय IAS IPS मध्ये काही डॉक्टर, इंजिनियर्स आहेत, त्यांना जाऊन भेटा, ते सांगतील की आम्ही आमच्या प्रॅक्टिस व्यतिरिक्त 1ली ते 12वीच्या सर्व विषयांचा अभ्यास केलेला आहे, पुस्तकांचा. आमच्याकडे शाळेत पण येतात, सर आम्हाला अभ्यासाला 5वीचं पुस्तक द्यावं. कोणतं पुस्तक? इंग्रजी, गणित, विज्ञान नाही, मराठी, समाजशास्त्र हे पुस्तक घेतात. ज्यावेळेस ते क्लासेस लावतात स्पर्धा परीक्षांचे, तिथं जा तुम्ही, तुम्हाला तेच पुस्तक आढळतील. सरांनी अनेक पुस्तकांचा रेफरन्स दिलेला आहे. या पुस्तकांमध्ये ते आहे. वाचाल तर वाचाल, म्हणजे वाचन केलं पाहिजे. आज विद्यार्थी काय करतात, अजिबात वाचत नाहीत. रेडी रेकनर, आपण दुकानावर गेलो, एखादी शेजारच्या विद्यार्थ्यांना, आणि दुकानावर गेल्यानंतर आपण वर्कबुक, मॅडम सांगितलं, मी तो वर्कबुकला विरोध करणारा आहे. शिक्षकाने स्वतः प्रश्नपेढी तयार करून द्यावी विद्यार्थ्याला, आणि त्या विद्यार्थ्याला त्या रिलेटेड प्रश्न तयार करायला सांगावे आणि त्यांचे उत्तर त्यांनाच शोधायला सांगावे. वर्कबुकची गरज पडणार नाही. आजकाल काय झालंय, एक पालकांना विनंती आहे, त्यांच्या वह्या तपासत जा. विद्यार्थी काहीही लिहत नाहीत आणि लिखाणाचा सराव गेल्यानंतर काय होतं, परीक्षेला हात झटकतात. 80 मार्काचा पेपर आहे. 80 मार्काच्या पेपरमध्ये 40 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह आहे. एका वाक्यात, एका शब्दात उत्तर. मोठा प्रश्न मराठीला असेल, हिंदीला असेल, वर्णनात्मक असेल, समाजशास्त्राला असेल, आणि गणिताला ते स्टेप्स असतील. बस, बाकी विषयांना काही नाही. ते स्टेप लक्षात आलं की गणित सुद्धा सोपं आहे, परंतु आपण त्याचा सराव हा लिखाणातून केला पाहिजे. इथं आलं रायटिंग स्किल. लेखन सराव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. 80% यशामध्ये वाटा हा लेखनाचा आणि वाचनाचा आहे.
वाचन आणि लेखन आलं की आपोआप शब्द संग्रह वाढतो. वेगळे स्पेलिंग पाठ करण्याची गरज नाही, कारण वाचताना स्पेलिंग जर आढळलं, ते मराठी भाषेचा शब्द असेल, हिंदीचा असेल, संस्कृतचा असेल, इंग्रजीचा असेल, तर तो शब्द वाचताना मुलगा जर अडखडला तो आपोआप शोधेल याचा अर्थ काय आहे, किंवा वाचताना त्याला आपोआप ट्रेस लागेल. आणि जेव्हा त्याने स्वतःहून शोधला तर त्या शब्दाचा नंतर त्याला फॉरेवर विसर पडणार नाही, परंतु त्याने स्वतः केलं पाहिजे. बऱ्याच अशा सूचना आहेत. तुमच्या सूचनांचं खूप मी स्वागत करतो. कोणाचं सांगितलं की आम्हाला अशी इच्छा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने स्टेजवर येऊन बोलावं. मग ते स्टेज डेअरिंगसाठी आम्ही मग ते असेंब्लीचं काढलं. निदान इथं तरी ते विद्यार्थी म्हणतील, पेपरच्या बातम्या वाचतील, एखादी बोधकथा सांगतील किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा करतील. हा त्यामागचा उद्देश स्टेज डेअरिंगसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार. त्यानंतर वह्यांच्या बाबतीत वर्ग शिक्षकांनी सांगितलेलं आहे, मला वारंवार सांगितलेलं आहे. मी त्यांना सांगितलं की आपण आता हे काय करू, ग्रुपवर शेअर करू. आणि माझं नाव का आलं ग्रुपवर, परंतु तोंडी सांगून किंवा वारंवार सूचना देऊन विद्यार्थी ते इम्प्लिमेंटेशन करत नव्हते. त्यामुळे ते ग्रुपवर आम्ही आता नाव टाकणार, कोणत्या विषयाचं होमवर्क करायला आहे, काय क्लासवर्कमध्ये काय लिहिलं नाही, हे सगळं विद्यार्थ्यांना रोज नियमित ग्रुपवर येणार आहे. म्हणजे सर्व पालकांना, माता भगिनींना, बंधूंना नम्र विनंती असेल की आपण रोज संध्याकाळी, निदान आपल्याला वेळ मिळाला नसेल तर एक दिवसाआड तरी ते शालेय ग्रुपवर आपल्या विद्यार्थ्याविषयी, पाल्याविषयी काय आलं, आणि ते पाहण्या अगोदर कदाचित असं समजू नका असं त्यांनी केलं नाही पाहिजे, आपल्या विद्यार्थ्यांनी तो मेसेज डिलीट केला आहे का. समजा त्याचं नाव आलेलं आहे आणि माझ्या पालकांनी पाहिलं, आईने पाहिलं, पप्पांनी पाहिलं, मला ते रागवतील म्हणून ते कदाचित ते डिलीट करू शकतात. ती सुद्धा आपण एक काळजी घ्या आणि त्याची जाणीव घ्या. आपल्यापेक्षा ते क्रिएटिव्ह आहेत, आपल्यापेक्षा हे क्रिएटिव्ह आहेत. त्या विद्यार्थ्यांना चालना देण्याचं काम आमचं सदैव राहील, असेल, यापूर्वी होतं, आता पण आहे आणि भविष्यात पण राहील. आमचा हा दृष्टिकोन आहे की माझा विद्यार्थी, आमच्या शाळेचा विद्यार्थी हे नेहमी पुढे गेले पाहिजे, सतत पुढे गेले पाहिजे, हा आमचा दृष्टिकोन आहे. आणि या दृष्टिकोनामध्ये अजून पुन्हा भर म्हणून तुमच्या विचारांची देवाणघेवाण, तुमचं मार्गदर्शन, तुमचं चांगलं सहकार्य तर आहेच, परंतु अजून काही मार्गदर्शन असेल त्यामुळे आम्ही सुधारणा करू शकतो, ते वारंवार आम्हाला मार्गदर्शन करा. एवढंच मी आज या समन्वय सभेमध्ये सांगतो. आणि सर्व सन्मान्य माता भगिनी, पालक बंधू, तुमचं मी आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि या तुमच्या विचारांची देवाणघेवाण आमच्याशी केली, आम्हाला काही टिप्स दिल्या, मार्गदर्शन केलं आणि सहकार्य आम्हाला दाखवलं. त्याबद्दल मी प्रशासन प्रमुख, शाळा प्रमुख या नात्याने आणि माझ्या सर्व स्टाफ, पर्यवेक्षक सर, सर्व वर्ग शिक्षक सर, सर्व मॅडम वर्ग यांच्यातर्फे आपले पुनश्च मी आभार मानतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विकासासाठी शाळेने राबवलेले विविध उपक्रम, त्याचबरोबर आपल्या ज्या समस्या असतील याबद्दल जे मार्गदर्शन आपले मुख्याध्यापक श्री एन.एस. पाटील सर यांनी केलं, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आपला जो शेवटचा कार्यक्रम आहे अतिशय महत्त्वाचा, तो म्हणजे आभार प्रदर्शनाचा, तर त्यासाठी मी संतोष चव्हाण सरांना विचारमंचाकडे आमंत्रित करतो. फुलांनी फुलांचे मन आज पहा जपले, अशा मंगलप्रसंगी आभार मानतो आपण. एखाद्या वाक्याला पूर्णविराम दिला नाही तर वाक्य पूर्ण झालं असं आपल्याला लक्षात किंवा निदर्शनास येत नाही. तसंच कार्यक्रमामध्ये आभार हा महत्त्वाचा पार्ट आहे. तर आजच्या या सहविचार सभेप्रसंगी शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक तसेच आजच्या सहविचार सभेचे अध्यक्ष माननीय आदरणीय श्री एन.एस. पाटील सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केले, त्याबद्दल सरांचे मी विशेष आभार मानतो. तसंच आजच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जबाबदारी घेणारे सन्माननीय पर्यवेक्षक श्री अनिल पाटील सर यांचे विशेष आभार मानतो. माझे सर्व पालक बंधू भगिनी, आज तुम्ही या सहविचार सभेमध्ये आपला अमूल्य वेळ दिलात व आपल्या पाल्यांच्या वाढीसाठी घेतलेले सर्व विचार आपण आज घेऊन पुढील कार्यक्रमासाठी
निश्चितच आपण सज्ज आहोत. याबद्दल सर्व पालक वर्गाचे, सर्व विद्यार्थी भगिनींचे विशेष कौतुक आणि आभार व अध्यक्षांच्या वतीने मी आजची सहविचार संपुष्टात संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद.